नमस्कार. सखी स्पंदने या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. प्रीतीचा गंध बावरा भाग 7 पोस्ट करून झाला, म्हणून आज आपण पुढील भागाकडे वळणार आहोत. तत्पूर्वी एक सूचना अशी की तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर तात्काळ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अपडेट्स मिळत राहतील. तसेच कृपया व्हिडिओ अर्धवट सोडून न जाता शेवटपर्यंत पहा आणि लेखन व अभिवाचन आवडले तर व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट्स करा आणि तुमच्या इतर वाचक मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला आता लगेच कथेकडे वळूया. प्रीतीचा गंध बावरा भाग 8. लेखिका अनामिका, अभिवाचक सेजल पुंजे. मी नीलांबरी. झोप पूर्ण झाली असं वाटलं आणि शेवटी मी उठले. स्वतःला बेडवर बघून आश्चर्य अजिबात नाही वाटलं, कारण मला माहिती होतं की गंधार जितका कठोर वाटतो तितकाच मृदू हृदयी आहे. अर्थात त्यामुळेच मी रात्री बिनधास्त झोपले होते आणि पुरुषांची नजर कळते स्त्रियांना. त्याने माझा फायदा कधीच घेतला नसता याची खात्री मला होतीच. मी उठून जरा आळोखे पिळोखे दिले आणि खिडकीतून बाहेर बघितलं. तेव्हाही एकतर अंधार होता किंवा कोसळत्या बर्फाने सूर्य किडनॅप केला होता. मी ब्लँकेट बाजूला करून कुडकुडत बॅग उघडून एकावर एक 2-3 स्वेटर घातले. एका पायातील गळून पडलेला मोजा परत चढवला. पांघरुणाच्या घड्या घालून मी बाहेर आले. सोफ्याचा मालक पण त्याच्या मालकाबरोबर गायब होता. ब्रश वगैरे करून आली आणि किचनकडे वळली. किचनमध्ये थोडी गंजून जुनाट दिसणारी शेगडी होती. जरा शोधल्यावर खालच्या कॅबिनेटमध्ये चहाची तांब्याची किटली ठेवलेली मिळाली. मी सिंकचा नळ सोडला, पण पाईप्स गोठल्यामुळे की काय त्याला पाणीच येत नव्हते. शेवटी दार उघडले, त्याबरोबर प्रचंड थंड हवेचा झोत ठोसा मारल्यासारखा माझ्या अंगावर आला. कशीबशी कुडकुडत एक ताट बाहेर नेऊन ठेवले आणि थोड्या वेळाने त्यात साचलेला बर्फ चहाच्या भांड्यात टाकला. लायटरही थंडीने सुन्न पडला होता. तो 8-10 वेळा खाटखूट करून शेवटी गॅस पेटला. दूध, चहा, साखर आणि फ्रीजमध्ये अंड्याच्या ट्रेमध्ये ठेवलेला आल्याचा वाळलेला तुकडा शोधून कालपासून तलफ आलेला चहा केला. सोफ्या शेजारच्या रॉकिंग चेअरवर बसून आरामात वाफाळत्या चहाचे घोट घेऊ लागले. स्वर्गसुख आहे असा निवांत चहा म्हणजे. नाहीतर रोज सकाळी उठून फोन सुरू होतात. तेवढ्यात बाहेरून जोरजोरात भुंकण्याचा आवाज आला. गंधार आला होता. इतक्या पहाटे उठून बाहेर इतका वादळी वारा असताना बर्फात तो काय करायला गेला होता काय माहीत. मी उठून नकळत गरम चहाचा दुसरा कप भरला. समोरच्या खिडकीतून लांबवर दिसणारे उंच हिरवेगार देवदार सुद्धा आता पांढरा शुभ्र बर्फ पांघरून झोपले होते. लॅच उघडून त्याने आत पाऊल टाकताच त्याच्या मागोमाग आलेला मायलो पळत माझ्या पायापाशी आला. मी पण लगेच गुडघ्यावर खाली बसून माझ्या नवीन मित्राशी खेळायला लागले. मी चक्क इतक्या लवकर उठून किचनमध्ये काम करते आहे. हातातली काठी दारामागे ठेवून तो स्टूलवर बसला. गुडघ्यापर्यंत येणारे जड बूट काढता काढता तो आश्चर्याने बघत होता. आता वादळ थोडं कमी झालं आहे, तो हळूच म्हणाला. पण रस्त्यावर इतका बर्फ आहे की आज काही रस्ते सुरू होतील असे वाटत नाही. कबीरला येता नाही येणार आज तरी. बघू, संध्याकाळपर्यंत बर्फ थांबला तर बरं होईल. त्याने खांद्यावरच्या जड सॅकमधून गडद नारंगी रंगाची हार्ट शेपसारखी दिसणारी पण मी कधीही न बघितलेली मऊ रसाळ फळं काढून टेबलवरच्या बांबूच्या टोकरीत रचून ठेवली. अरे यार, तोंड वाकडं करत मी म्हणाले. मला ज्या गोष्टीची भीती होती तेच घडत होतं. मी चहाचा कप त्याच्या हातात दिला. तू चहा केलास? तो अशा सुरात म्हणाला जसे काही ते रॉकेट सायन्स आहे. रात्रीच्या अंधारात तो समोर नसताना त्याला उलट उत्तरे देणे, वाद घालणे सोपे होते. पण असे समोरासमोर उभे राहून त्याच्या डोळ्यात बघून काही बोलायला शब्द फुटत नव्हता. रात्री मी जे काही बोलली त्याबद्दल आता मला स्वतःची लाज वाटत होती. त्याच्या खाजगी आयुष्याबद्दल बोलायचा मला काय अधिकार होता? चूकच होती माझी. गंधारही जरा अस्वस्थ वाटत होता. नाश्ता झाला तुझा? मी उगीच काहीतरी विचारायचं म्हणून विचारलं. आणि नसेल झाला तर तू काय करणार आहेस?
जसा काही इथे फ्रीज भरलेला आहे वस्तूंनी. मी मनातल्या मनात स्वतःला टपली मारली. फ्रीजमध्ये फक्त फळं होती. नाही म्हणायला दुधाचा मोठा कॅन, थोड्या शिमला मिरच्या, मटार आणि मशरूम्स होते. मोठा फ्रीजर फक्त फ्रोझन चिकन आणि बाकी वेगवेगळे मीट कट्स आणि रेडीमेड रोट्यांच्या पॅकेट्सने भरलेला होता. इथे मैलोनमैल जंगलाशिवाय काहीच नाही आहे. त्याला नक्की सांगला किंवा अजून लांब दुसऱ्या गावाला जाऊन किराणा, भाजीपाला वगैरे आणावा लागत असणार. मी निघतानाच कॉर्नफ्लेक्स खाल्ले होते. तू? हे पहिल्यांदाच त्याने मला सरळ उत्तर दिले असेल. नाही अजून. त्याचे हे अचानक थोडे मवाळ वागणे मला आता झेपत नव्हते. रात्री एकमेकांबरोबर जेवढा वाद घातला होता त्यानंतर आता तरी त्याला सगळ्या गोष्टी सांगून टाकणे मला गरजेचे वाटत होते. कुठून सुरुवात करावी ते मात्र मला सुचत नव्हते. त्या कपाटात 2-3 प्रकारचे जॅम आणि ब्रेड आहे. तो बोलला. नाही नको, मला ब्रेकफास्टची सवय नाही. सकाळी उशिरा उठते आणि ऑफिसला गेल्यावर लंच टाईमपर्यंत सारखा चहा होत असतो. मला बऱ्याच वेळाने ऑफिसची आठवण झाली. बिचारी अनु दोघींचे मिळून डब्बल काम करत बसली असेल. ओके म्हणून कप टेबलवर ठेवून त्याने जॅकेट, बिनी, मफलर, ग्लव्ज सगळे काढून स्टँडला अडकवले. बर्फाने ओलसर झालेले केस झटकून तो कप उचलून टेबलपाशी बसला. माझ्याकडे न बघता तो कपकडेच बघत होता. जणू काही कपमध्ये बघून भविष्यच सांगायचं याला. मी पण त्याच्याकडे बघत मनात फालतू अंदाज लावत होते. मी त्याच्या समोरच्या खुर्चीत बसली. जरासे खाकरून बोलायला सुरुवात केली. काल रात्री काय? त्याने एकदम तोंड वर करून डोळे बारीक करत माझ्याकडे पाहिले. रात्री मी तुझ्या आईबद्दल, तुझ्याबद्दल जे काही बोलले त्यासाठी मला माफी मागायची होती. खरंच मला तुमच्या खाजगी गोष्टीत बोलायला नको होतं. मी लगेच मन मोकळे केले. डोंट मेन्शन इट. त्याने बेफिकीरपणे मान हलवली. तरी तुला बायकांबद्दल ट्रस्ट इश्यूज आहेत हे नक्की. मी बारीक डोळे करून त्याला निरखत होती. आता बस. त्याच्या ओठांची आता सरळ रेष झाली होती. राईट, सॉरी. मी दोन्ही हात वर करत म्हणाले. तो ऐकतोय म्हणून आपण आपला मुद्दा पुढे ढकलू शकत नाही हे मला जाणवलं. जरा विषय पुढे गेला की त्याचा राग फणा काढत होता. त्याने रिलॅक्स होत पुन्हा उरलेल्या चहाचा घोट घेतला. मला अजून एक महत्त्वाची गोष्ट करायची आहे, पण प्लीज तू चिडू नको. तुला माझा खूप राग येईल, मी आधीच सांगून ठेवते, पण प्लीज तुझा राग कंट्रोल कर, मी अजिजीने म्हणाले. आता काय अजून? तो आधीच वैतागला होता. मी उठून सेंटर टेबलपाशी गेली आणि पर्समधून त्याच्या आईने दिलेली अंगठी काढून मुठीत घट्ट आवळत एक खोल श्वास घेतला. स्टे स्ट्रॉंग, मी स्वतःला म्हटले. वळून पुन्हा त्याच्यासमोर जाऊन बसली. तुझ्या आईने मी तुला जर शोधू शकले तर तुला द्यायला एक वस्तू दिली आहे. मी त्यांना प्रॉमिस केलं होतं, त्यामुळे ते पूर्ण करावंच लागेल, मी म्हणाले. वस्तू? त्याने भुवया उंचावल्या. तुझ्या बाबांची अंगठी, एंगेजमेंट रिंग. त्यांनी आईला परत केली होती, ते तुला माहिती असेल. आईला ती तुझ्याकडे असावी अशी इच्छा होती, म्हणून त्यांनी पाठवली आहे. त्याच्यासमोर मूठ उघडत म्हटले. त्याने जोरात एक श्वास घेत दात घट्ट आवळले. ठेव तुलाच. मी ती ठेवू शकत नाही, मी प्रॉमिस केलंय त्यांना, मी उत्तरले. तो माझ्याकडे बघून खुनशीपणे हसला. हां, हेच सांगून तू कबीरला इथे यायला पटवलंस तर? त्याने मला वस्तूबद्दल सांगितलं, पण काय वस्तू ते मुद्दाम सांगितलं नाही. मला सगळंच खरं सांगून टाकायचं होतं. कबीर माझ्या बोलण्यामुळे किंवा या अंगठीमुळे तयार नाही झाला. त्याला वाटलं की मी जे करते तुला बरं वाटेल. तुझ्या भल्यासाठी तो तयार झाला. तुझ्या आईचा निरोप तुझ्यापर्यंत पोहोचायला हवा असं त्याला वाटलं, म्हणून तो तयार झाला. तो धोकेबाज नाही, फक्त एक चांगला मित्र आहे. मला वाटलंच असंच काहीतरी असणार म्हणून. कबीर इतक्या इझिली फुटणारा माणूस नाही, तो लगेच म्हणाला. मी ती अंगठी टेबलवर त्याच्या पुढ्यात सरकवली. माझ्या मते तू आईला भेटावं आणि त्यांच्याशी काहीतरी संपर्क ठेवावा अशी त्यांची इच्छा आहे. तू त्यांचा एकुलता एक मुलगा असून का त्यांना प्रतिसाद देत नाहीस? खूप थकलेल्या वाटल्या त्या. स्टॉप इट. उलट तीच आम्हाला सोडून गेली होती. तू मला एकुलत्या एक मुलाचं सांगतेस, तर त्याच एकुलत्या एक मुलाला
जेव्हा त्याच्या आईची गरज होती तेव्हा वाऱ्यावर सोडून कायमची निघून जाणाऱ्या आईची काहीच चूक नाही. संतापून त्याच्या कपाळाची शीर ताड ताड उडत होती. रागाने त्याचे डोळे बर्फाच्या लादीसारखे थिजले होते. घाबरून अजून उत्तरे न देता मी त्याची नजर चुकवत गप्प बसून राहिली. झालं तुझं समाधान? 10-15 मिनिटे त्या अंगठीकडे टक लावून पाहिल्यानंतर त्याने विचारले. आता झालं. त्याने अंगठी हातात घेतलेली पाहिल्यावर मनात हुश्य म्हणत मी किंचित हसली. त्याने लाकडी फ्लोअरिंगवर खर्र चरा पाडत खुर्ची मागे सरकवली आणि उभा राहिला. दाराकडे जाऊन त्याने दार उघडलं. बाहेरून सोसाट्याचा वारा आणि बर्फाचे कण त्याच्या अंगावर आपटूनही तेवढ्याच वेगाने आत आले. मला काही कळायच्या आत हात मागे नेत पूर्ण जोर लावून त्याने ती अंगठी बाहेर साचलेल्या उघड्या बर्फाच्या पलीकडे जंगलाच्या हद्दीत कुठेतरी लांबवर फेकून दिली. क्रमशः पुढील भागात काय होईल, नीलांबरीची काय प्रतिक्रिया असेल या प्रश्नाचे उत्तर हवे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा. काळजी घ्या. स्टे ट्यून. धन्यवाद.